महाराष्ट्रातील राजकीय राड्याचे पडसाद थेट संसदेत देखील उमटलेत। खासदार सुप्रिया सुळेंनी राडा घालणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ही लोकसभेमध्ये केली आहे। ज्यांनी दंगल घडवली त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी सुळेंनी केली आहे। दरम्यान त्याआधीच सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं। मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या या कारणांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी या पत्रामधून केली आहे। त्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मांडणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे। इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही। इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही। त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही। तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला, पंचायतमधला हा इतिहासात पहिल्यांदा झाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.